नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत विशेष शृंखला अर्थपूर्ण यामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण अर्थपूर्णच्या या एपिसोडमध्ये सुकन्या समृद्धी योजना याबाबत जाणून घेऊया. ज्या छोट्या बचत योजना आहेत त्यापैकी आपण PPF बद्दल जाणून घेतलं, त्यानंतर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम बाबत जाणून घेतलं. आज सुकन्या समृद्धी योजना याबाबत जाणून घेऊया. त्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी ज्याबाबत मला आपल्याशी थोडं हितगुज करायचं आहे. सुरुवातीला आपण आजचं आपलं एक इंटरेस्टिंग फॅक्ट जे आहे ते बघूया. याला आपण म्हणू शकतो की पर्सेंटेज व्हॉइस वर्सा, म्हणजे एक उलट सुलट. त्यामध्ये आपण एक असं उदाहरण घेऊया की 25चे 8% किती, याच आपण त्याला व्हॉइस वर्सा करून सुद्धा उत्तर काढू शकतो की 8चे 25% किती. उत्तर सेमच येणार आहे. बघा, 25चे 8% काढायचे झाले तर थोडं कठीण जाऊ शकतं, परंतु 8चे जर 25% विचारलं तर अगदी सोपं आहे. 2 चौक 8 म्हणजेच काय, तर 8चे 25% होतात 2 आणि 25चे 8% सुद्धा होणार 2च. आणखी एक उदाहरण घेऊया. 40चे 60% किती, याचाच उलट होईल. 60चे 40% किती, तर 40चे 60% किती होतात. 40 म्हणजेच 4 सकम 24, म्हणजे उत्तर आलं 24. हेच 24 60चे 40% होतात का, तर हो. कसं, 60चे 10% म्हणजे 6, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चूक 24. अगदी सोपं आहे. म्हणजे कोणी जर आपल्याला असं विचारलं की 20चे 85% किती, हे काढायला थोडं कठीण जाऊ शकतं, परंतु तेच जर आपण 85चे 20% किती हे काढलं तर हे इझी जाऊ शकतं आणि आपलं उत्तर आपल्याला मिळू शकतं. 85चे 20% काढायला आपण काय करणार आहोत, 85चे 10% म्हणजे 8.5, मग 8.5 × 8.5 म्हणजे उत्तर आलं 17. तर होतं का खरंच 20 पंचे 100, 17 पंचे 85. तर हे एक गमतीदार फॅक्ट आहे, परंतु यामधनं आपण काही पर्सेंटेज इझिली काढण्याचा प्रयत्न करू शकतो. आता आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी काही प्रतिक्रिया ज्या मागच्या एपिसोड बाबतच्या आलेल्या होत्या, काही वैयक्तिक, काही इतरत्र माध्यमातनं. तर त्यापैकी एक SIP जी कन्सेप्ट आहे, SIPची, त्याबाबत आणखी माहिती हवी होती. तर SIP असं असतं की एक उदाहरणाबाबत आपण 10 रुपये NAV एका म्युच्युअल फंडची उदाहरण म्हणून आपण घेतली होती. तर त्यावरून काय होतं की हा एक ॲव्हरेज बनत जातो. समजा आपल्याला दुकानात जातोय आपण, प्रत्येक महिन्याला एखादी कुठलीही वस्तू घ्या, ती आपल्याला त्याचा साठा करायचा आहे. म्हणजे आपण उदाहरण असं घेतोय की आपल्याला गुंतवणूक करायची आहे, परंतु एक वस्तूच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा तुम्हाला एखादं चॉकलेट घ्यायचं आहे
त्या चॉकलेटची किंमत जी आहे ती डेली बदलणारी आहे. तुम्ही ज्या दिवशी घेणार आहात त्या दिवशी, म्हणजे महिन्यातनं घेणार असणार एकदा, तर ती किंमत किती असू शकते हे आपल्याला आज सांगता येत नाही. समजा आज ते चॉकलेट 10 रुपयाला आहे, तुम्ही आज घेतलं, एका महिन्याने घेणार ते चॉकलेट 9.5ला मिळू शकतं, पुढच्या महिन्यात घेणार तेच चॉकलेट 10.15ला मिळू शकतं. असे नंबर ऑफ टाइम्स तुम्ही जे चॉकलेट घेणार ती जर संख्या समजा 24 असेल, म्हणजे तुम्ही 2 वर्ष कंटिन्यू ते चॉकलेट खरेदी केलं, परंतु ती किंमत त्याची ही स्टेबल नव्हती, ती किंमत महिन्याने बदलत जाणारी होती, तर तुमच्याकडे नंबर ऑफ चॉकलेट्स आलेले आहेत 24. आज त्या चॉकलेटची प्राइस काय आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि जर आज त्या चॉकलेटची प्राइस 12 असेल किंवा 13 असेल आणि तुम्हाला घेतलेले चॉकलेट हे 24 आहेत, परंतु हे 24ही चॉकलेट्स एका किमतीला आलेले नाहीत, तर याचा एक ॲव्हरेज काढायचा असतो आणि ती ॲव्हरेज प्राइस त्यानंतर त्याची आजची ॲव्हरेज प्राइस यामधला जो डिफरन्स असतो तो आपला प्रॉफिट किंवा लॉस असतो. तर हा एक SIP समजून घेण्याचा ऑप्शन आपल्याकडे असू शकतो. यानुसार आपल्याला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट हा काय प्रकार आहे हे लक्षात या उदाहरणावरून येऊ शकतं. आणि ही अशा प्रकारचीच इन्व्हेस्टमेंट होत असते की एक पर्टिक्युलर अमाऊंट आपल्या अकाउंटमधनं डेबिट होत राहते पर्टिक्युलर डेटला एका जी आपण दिलेली आहे, 1, 5, 10, 15, 25, 20, 30 व्हॉटएव्हर काही कुठली डेट तुम्ही दिलेली असेल त्या तारखेला. तर ही झाली तुमची SIPची इन्व्हेस्टमेंट. आणि त्या इन्व्हेस्टमेंट बाबत कशा प्रकारे आपण प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करू शकतो त्या संदर्भातील एक उदाहरण. आणि दोन्ही पर्याय आपल्या पुढे मग असतात. जर SIP बंद करायची असेल तर तो पण पर्याय असतो, किंवा SIP चालू ठेवता म्हणजे कटिंग चालूच राहणार, परंतु जमा झालेली रक्कम जर काढून घ्यायची असेल तर तो पण एक पर्याय आपल्याकडे अवेलेबल असतो. म्हणजे साध्या सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर काय, जानेवारी 2019ला चॉकलेट खरेदी केलं होतं एक 10 रुपयाला, नंतर एक 12ला, 13ला, असं करता करता डिसेंबर 2021ला आपण पकडूया आपल्या एक्झाम्पल करिता, आपण चॉकलेट खरेदी केलं 18 रुपयाला. आजची जी चॉकलेटची प्राइस आहे समजा 2022 मध्ये आपण एक उदाहरण घेऊया फक्त, ही आहे 21 रुपये. आणि सरासरी प्राइस जी निघते आपली, जे 24 चॉकलेट्स आपण जे बाय केलेले आहे ती आहे 18 रुपये. तर प्रति चॉकलेट आपल्याला 3 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. आपल्याकडे आहेत एकूण 24 चॉकलेट, 24×72 रुपयाचा आपल्याला इथे प्रॉफिट आहे. व्हॉइस वर्सा हेच उलट पण असू शकतं. जर चॉकलेट्सची किंमत जर 15 रुपये असेल आज, तर तोच 72 रुपये आपला लॉस पण असू शकतो. तर हे झालं एक SIPचं उदाहरण. त्यानंतर काही हितगुजपर गोष्टी, म्हणजे असं की हल्लीच्या काळात आपल्याला सर्वांना माहिती असेलच, परंतु तरी सुद्धा मला हे सांगणं जरुरी वाटतं, हे गरजेचं वाटतं. आणि एक विनंती असेल आपला सर्वांना की हा संदेश तरी तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवा. आणि आपण जे एक नवीन सत्र सुरू केलेलं आहे आर्थिक साक्षरता निर्माण करण्याबाबतचं, त्याचं समर्थन म्हणून आपण हे सर्वांपर्यंत पोहोचवा. म्हणजे जे मी पुढे बोलणार आहे त्याबाबत मी फक्त बोलतोय. एक म्हणजे खूप नवनवीन प्रकार फ्रॉडचे आता हल्ली येत आहेत. म्हणजे आपल्याला आपला OTP मागवला जातो. ही झाली जुनी पद्धत. आता यानंतर आता बरेचसे असे पर्याय आहेत जे बदललेले आहेत फ्रॉड करण्यासंबंधाचे. त्यापैकी एक eSIM, व्हर्च्युअल सिम म्हणून एक प्रकार आहे. काही मोबाईल्समध्ये ते व्हर्च्युअल सिम असतं, काही मोबाईल त्याला सपोर्ट करतात आणि या थ्रू सुद्धा फ्रॉड्स होतात. एखादा मेसेज तुम्हाला करायला सांगितला जातो, मग तुम्ही तो मेसेज करता, मग त्याने ते व्हर्च्युअल सिम त्यांच्याकडे ॲक्टिवेट होतं. मग त्यामधनं ते काय कसं करून काहीही पर्याय वापरून आपलं अकाउंट पूर्णतः रिकामं करू शकतं बँकेचं. त्यामुळे एक नम्र विनंती असेल की याबाबत आपण जरूर जागृती करा की कुठल्याही कोणीही सांगितलेल्या मेसेजला रिप्लाय द्यायचा नाही. कुठलाही मेसेज आपण दुसरा सांगतोय फोन करून म्हणून फॉरवर्ड करायचा नाही. बँकेकडनं किंवा कुठल्याही पतसंस्थेकडनं
OTP किंवा अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करण्याकरिता कधीही फोन किंवा SMS तुम्हाला केला जात नाही. त्यामुळे याबाबत आपण नेहमी दक्ष राहावं, अलर्ट राहावं. तसेच जे ई-सिम च्या बाबतचे जे फ्रॉड्स होत आहेत त्यापासून सुद्धा आपण अलर्ट राहावं. आणि आता हल्लीच्या काळात नवीन ट्रेंड सुद्धा आलेले आहेत की ज्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की ही ॲप आपण डाउनलोड करा, आपल्याला हा प्रॉब्लेम आहे. मग ती ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याकडनं ॲक्सेस घेतला जातो मोबाईलचा आपल्या, आणि त्यामधनं सुद्धा बरेचसे फ्रॉड्स हे होत आहेत. तर हे टाळायचे आहे, कारण खूप कष्टाने कमावलेले पैसे असतात सर्वांचे आणि फ्रॉडर्समुळे ते पैसे काही सेकंदात नाहीसे होऊन जातात. तर कृपया यापासनं आपल्याला सर्वांना वाचवायचं आहे. आणि UPIचे पण फ्रॉड्स भरपूर होत आहेत हल्ली, तर यापासनं पण स्वतःचं आणि इतरांचं संरक्षण करा, हीच एक विनंती करतो. आता आपण वळूया आजचं जे आपला एपिसोड आहे सुकन्या समृद्धी अकाउंट याकडे. सुकन्या समृद्धी अकाउंट ओपन करण्याकरिता जी एलिजिबिलिटी असते ती म्हणजे मुलीचं वय हे 10 पेक्षा कमी असावं. जास्तीत जास्त एका कुटुंबातील 2 मुलींचं सुकन्या समृद्धी सेव्हिंग अकाउंट हे ओपन होऊ शकतं. जर एक मुलगी असेल आधी आणि नंतर 2 ट्विन्स मुली झाल्या तर 3ही मुलीचं या केसमध्ये अकाउंट ओपन केलं जाऊ शकतं. आणि एकदाच जर 3 मुली झाल्या तरी सुद्धा 3 मुलींचं अकाउंट सुकन्या समृद्धी अकाउंट हे ओपन केलं जाऊ शकतं. परंतु तसं या 2 अपवादात्मक परिस्थिती वगळता पहिल्या 2 मुलींचंच सुकन्या समृद्धी सेव्हिंग अकाउंट हे ओपन केलं जाऊ शकतं. हे अकाउंट ऑथराइज बँका आणि पोस्ट ऑफिस यामध्ये ओपन केलं जाऊ शकतं. याकरिताचे डॉक्युमेंट्स म्हणजेच मुलीचं बर्थ सर्टिफिकेट आणि गार्डियन्सची KYC डॉक्युमेंट्स या गोष्टी लागतात. सुकन्या समृद्धी सेव्हिंग अकाउंट हे ओपन केल्यानंतर जी मिनिमम अमाऊंट जी आपल्याला प्रत्येक महिन्याला भरणे बंधनकारक असते ती म्हणजे ₹250, मॅक्सिमम ₹1,50,000. यामध्ये सुद्धा PPF सारखा EEE हा फॉर्म्युला अप्लाय होतो. एक्झेम्प्ट म्हणजे ATCला जे PPF मध्ये बेनिफिट मिळतं ते बेनिफिट आहे ते गार्जियनला मिळतं. त्यानंतर आणि मॅच्युरिटीवर मिळणारा इंटरेस्ट या सर्व गोष्टी एक्झेम्प्ट आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा टॅक्स TDS यावरती कट होणार नाही. यामध्ये फार मोठं एक कन्फ्युजन असतं की पैसे कधीपर्यंत डिपॉझिट करायचे आणि मॅच्युरिटी कधी आहे. तर अकाउंट ओपनिंग डेट पासनं 15 वर्ष डिपॉझिट करण्याची सीमा असते. 15 वर्षापर्यंत आपण डिपॉझिट करू शकतो आणि त्यानंतर 6 वर्ष हे अकाउंट तसंच राहतं. तर याचाच अर्थ बऱ्याचदा असा घेतला जातो की मुलीच्या वय वर्ष 15 पर्यंत पैसे डिपॉझिट करायचे आणि 21 वर्षाची झाल्यानंतर ते मॅच्युअर होईल. तर ते तसं नाहीये. अकाउंट ओपन केलं त्या दिवसपासनं 15 वर्ष पैसे जमा करायचे आहे. समजा मुलीचं वय 7 असेल तर 15 वर्ष पुढचे पैसे जमा करायचे आहे, म्हणजे मुलीच्या 22 वर्षापर्यंत. आणि त्यानंतर 6 वर्षांनी ते अकाउंट म्हणजेच मुलगी ज्यावेळी 28 वर्षाची होईल त्यावेळी ते अकाउंट मॅच्युअर होतं. म्हणजेच अकाउंट ओपनिंग डेट पासनं पहिले 15 वर्ष पैसे हे जमा करायचे आणि त्यानंतर 6 वर्षांनी मॅच्युरिटी होते. तर याची प्री मॅच्युरिटीचे काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत का? तर आहेत. मुलीचं वय 18 वर्ष किंवा 10वी पास झालेली असेल आणि हायर एज्युकेशन करिता जर फंडची आवश्यकता असेल तर टोटल फंडच्या त्या फायनान्शियल इयरमध्ये जेवढं बॅलन्स असेल त्या फंडच्या 50% अमाऊंट ही विड्रॉ केली जाऊ शकते. आणि लग्नाकरिता सुद्धा हे अकाउंट मधनं विड्रॉ केलं जाऊ शकतं, परंतु लग्नाच्या 1 महिना आधी अशा प्रकारचं इंटिमेशन द्यावं लागतं. आणि मॅच्युरिटी संपल्यानंतर हे अकाउंट क्लोज केलं जाऊ शकतं. काही कंडिशन्स आहेत ज्यामध्ये हे अकाउंट प्रीमॅच्युअर क्लोज केलं जाऊ शकतं. अनफॉर्च्युनेट इव्हेंट म्हणजेच मुलीचा मृत्यू ओढवला तर अकाउंट प्रीमॅच्युअर क्लोज केलं जाऊ शकतं. किंवा मुलीचं स्टेटस जर NRI झालं तर हे अकाउंट क्लोज करावं लागतं. NRI हे अकाउंट ओपन करू शकत नाहीत. हे फक्त रेसिडेन्शियल इंडियन्स करिताच आहे. सुकन्या समृद्धी सेव्हिंग अकाउंट याचा उद्देश म्हणजे
मुलीच्या हायर एज्युकेशन किंवा लग्नाकरिताचा जो खर्च लागतो तो आपण टप्प्याटप्प्याने गोळा करणे हाच एक आहे. आणि यावरती खूप अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट गव्हर्नमेंटकडनं दिला जातो आणि तो क्वार्टरली चेंज होतो. तो कमी होऊ शकतो, जास्त होऊ शकतो किंवा सेम ॲज इट इज राहू शकतो. आणि सुकन्या समृद्धी सेव्हिंग अकाउंटला सुद्धा पीपीएफचा हा रूल एक अप्लिकेबल आहे की जर वर्षातनं जे मिनिमम डिपॉझिट अमाऊंट आहे 250 रुपये, जे आधी 1000 रुपये होतं ते आता 250 झालेलं आहे मिनिमम डिपॉझिट अमाऊंट, ती जर पे करू शकलो नाही तर अकाउंट हे पुन्हा इरेग्युलर होतं. ते रेग्युलराईज करण्याकरिता 50 रुपये पेनॉल्टी प्लस त्या वर्षाचा राहिलेला जो अमाऊंट आहे ती म्हणजे 250 रुपये ती पे करावी लागेल. जर हे कंटिन्यू 3 वर्ष झालं तर आपल्याला जी अमाऊंट भरावी लागेल ती म्हणजे 250 × 3 750 प्लस पेनॉल्टी 3 वर्षांची 50 × 3 म्हणजेच 150 रुपये. सुकन्या समृद्धी सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यापूर्वी मुलीच्या नावाने सेव्हिंग अकाउंट असावं का, तर ते गरजेचं तर नाहीच आहे, परंतु ते असावं कारण पुढे चालून सेव्हिंग अकाउंटची आवश्यकता ही भासतेच. त्यामुळेच सेव्हिंग अकाउंट जर मुलीच्या नावाने असेल विथ जे आपण सेव्हिंग रूल्स सेव्हिंग अकाउंटचा जो एपिसोड बघितला त्यामध्ये जे मायनरचं सेव्हिंग अकाउंट कशा प्रकारे असतं तर त्या प्रकारे विथ गार्जियन जर सेव्हिंग अकाउंट मुलीचं असेल तर ते पुढे भविष्यासाठी सुद्धा एक बेनिफिशियल असतं. कारण क्लोजिंग, मॅच्युरिटी वगैरे आणि हे फंड्स मग डायरेक्टली त्या मुलीच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होऊ शकतात. आणि या सेव्हिंग अकाउंट सुकन्या समृद्धी सेव्हिंग अकाउंटमध्ये पेमेंट चेक थ्रू केलं जाऊ शकतं, डिमांड ड्राफ्ट थ्रू केलं जाऊ शकतं, कॅश सुद्धा भरली जाऊ शकते किंवा एक साधा पर्याय आहे तो म्हणजे SI लावण्याचा. जर तुम्हाला वर्षाला 5000 रुपये किंवा वर्षाला 6000 रुपये भरायचे असेल तर डिवायडेड बाय 12 करून जी काही अमाऊंट येईल त्या अमाऊंटचा SI लावू शकतो. म्हणजे सेव्हिंग अकाउंटमधनं त्या महिन्याला बरोबर दिलेल्या तारखेला तेवढी अमाऊंट ही कट होत राहणार. आणि याच्यावरती सुकन्या समृद्धी सेव्हिंग अकाउंटमध्ये लोन किंवा अशा प्रकारची कुठलीही फॅसिलिटी जी PPF च्या अकाउंटमध्ये आहे, लोन किंवा पार्शल विड्रॉल आहे, परंतु ते डायरेक्ट मुलीचं वय 18 किंवा हायर एज्युकेशन करिता असेल तरच आहे. त्यापूर्वी गरज भासली तर पर्याय नाही आहे कुठला. त्यामुळे आपल्याकडे जर अमाऊंट जी आहे ती मुलीच्या नावाने टाकायची आणि ती एवढ्या वर्षांकरिता फिक्स टाकायची आहे, हा जर पर्याय उपलब्ध असेल तर सुकन्या समृद्धी सेव्हिंग अकाउंट हे ओपन करणे लाभदायक आहे. हे झालं एकंदरीत सुकन्या समृद्धी सेव्हिंग स्कीम याबाबत. त्याच प्रकारे जे आपण फ्रॉड्स बाबत बोलत होतो तर कधी कधी एक मेसेज येतो, प्रत्येकालाच येतो असं नाही, परंतु बऱ्याच लोकांना असे मेसेजेस येतात की तुम्ही एवढ्या रुपयांची लॉटरी जिंकलेली आहे किंवा मेल्स वगैरे येतात. त्यामध्ये एक लिंक असते, सांगतात की इथे क्लिक करा आणि तुमचं जे प्राइज आहे ते क्लेम करा. अशा प्रकारची लॉटरी किंवा मेसेजेस कुठलीही कंपनी देत नसते किंवा आतापर्यंत तरी दिले असल्याचं मला आठवत नाही. हा एक प्रकार असू शकतो तुमचा फोन हॅक करण्याचा आणि त्यामुळे तुमचा पर्सनल डेटा जो आहे तो ब्रीच होतो, त्याची सिक्युरिटी ब्रीच होते आणि तुमचा पर्सनल डेटा हा त्या पर्टिक्युलर ज्यांना तो हवा असतो त्यांच्यासोबत शेअर होतो. त्यामुळे बी केअरफुल की अशा प्रकारचे कुठलीही लिंक्स किंवा कुठल्याही मेसेजमध्ये लिंक्स येत असेल तर ती आपण ओपन न करणे हेच योग्य असेल. याबरोबरच आपला आजचा हा एपिसोड इथेच संपलेला आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.